पवईत युवा भीमसेना आक्रमक झालेली आहे। झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवण्याकरता आंदोलन करण्यात येत आहे। शासनाचा निषेध करण्याकरता तेरडी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। उघडा तिरडी असं आंदोलन करत आहात, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? मागण्या ही आहेत की या बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग ए विभाग आहेत भांडुपला, या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी आणि पोलीस प्रशासनाच्या बळावरती या गोरगरीब जनतेची घरं 40 वर्षापासून हे वास्तव्य करतात। ह्या लोकांची घरं पूर्व सूचना न देता पाडण्यात आली आणि ह्या पाडलेल्या घरांचा आम्ही आता उघड्यावर आहेत। त्यांची लेकरं बाळ उघड्यावर फिरतात, त्यामुळे आम्ही शासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला सरकारने शासनाने उघडं केले, त्यामुळे आम्ही या ठिकाणी उघडा तिरडी मोर्चा घेऊन आलो। ह्याचं कारण हे आहे कारण की या बीएमसी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाच्या बळावरती जाणून बुणून हेतुपूर्वक कायद्यातून संरक्षण असताना बाबासाहेबांच्या घटनेतनं संविधान जे बनवले बाबासाहेबांनी ते लोकांच्या हक्कासाठी बनवले। संविधानात अपप्रचार करणारे आणि संविधानाच्या हत्या होता या देशामध्ये। हे हुकुमशाहीचं राज्य आहे का? हे राज्य फक्त लोकशाहीच्या ह्याच्यावरती चालतं आणि या ठिकाणी बिल्डर आणि बाउन्सरची हुकुमशाहीवरती पोलीस प्रशासन आणि बीएमसीने ती कारवाई केलेली आहे। त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचं भर पावसात आम्ही युवा भीमसेना जय भीम आर्मी आमचे ब्लू टायगरचे अध्यक्ष बाळराजे शेळके आणि अनेक विविध संघटनांसोबत आम्ही घेऊन उघडा तिरडी या ठिकाणी मोर्चा काढलाय। मोर्चाला या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे? परवानगी दिलेली नाही। आम्ही डिस्पॅच द्यायला गेलो, कायदेशीर संविधान मार्गाने आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना सूचना दिलेल्या आहेत, परंतु त्यांनी डिस्पॅच घेतले नाहीत आणि मला गैरवर्तणुकीची वागणूक दिलेली आहे। मी एका संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी त्यांना बोललो साहेब तुम्ही सूचना घ्यावं लागतील, परंतु त्यांनी माझ्याशी वादावाद घातलं आणि असो काय अडचण नाही मला। मी या महाराष्ट्रामध्ये पावणे 200 आंदोलन मी केलेत उभा बहुजनाच्या न्याय हक्कासाठी। या पावणे 200 आंदोलन मी बहुजनाच्या शासनाच्या दरबारी मी मानलेत आणि हो पण आंदोलन असं जोरात ऐतिहासिक आजचं आंदोलन आहे। यांना जर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शासनाच्या विरोधात आंदोलन करत राहणार। पुढील भूमिका काय तुमची राहणार आहे? तुमचं आंदोलन थेट आता पोलीस स्टेशनला जाणार आहे, पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हाला परवानगी नाहीये? काही रोल नाहीये, पोलीस आमचे मायबाप आहेत, पोलिसांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, परंतु काल जी गैरवर्तणूक केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि अमानुष मारहाण करणाऱ्याचा पण मी जाहीर निषेध करतोय। परंतु जे पोलीस प्रशासनाने जी गुन्हे दाखल केलेत ना, हे लोक हातावरची पोट आहेत, यांनी दगडफेक केलेली नाही, बाउन्सरनी केलेली आहे। त्यांच्या बाउन्सर बिल्डर पोलिसांसोबत बाउन्सर होते, हे नीट न शहानिशा करता या गोरगरीब जनतेवरती दगडफेक आणि ह्यांच्यावरती मोठमोठे गुन्हे दाखल केले। तुमचं काय म्हणणं आहे? आज तुम्ही रस्त्यावरती आहात, पाऊस पडतो एकीकडे, काय तुमची नेमकी मागणी? आमची मागणी आहे की आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो की आमची मागणी आहे आमच्या हक्काचं आम्हाला द्यायला पाहिजे आणि आमचे जे पोरं आम्हाला हाणामारा करून ते चौकीमध्ये टाकले, जेलमध्ये आमची पोरं सुटायला पाहिजे, एवढीच मागणी आम्हाला आहे। आमची मागणी हेच आहे की आमचे जे 51 मुलं जी कोर्टमध्ये आहेत ते कोंडून ठेवले विनाकारण, त्यांनीच मारहाण केली, त्यांचेच बाउन्सर आमच्याच दिशेला पाठवले आणि तिथून त्यांनी दगडफेक केली आणि पोलीस लोक म्हणतात की त्यांनी दगडफेक केली, मारहाण एवढी केली, आमच्या लोकांना अन्याय केला आणि आमच्या लोकांना आतमध्ये टाकून दिलं। बाया मुलींना सगळ्या 10 वर्षाच्या मुलापर्यंत त्या लोकांनी मारहाण केली, पोलिसांनीच केली, का लेडीज पोलीस नव्हते, पोलिसांनी मारहाण करून बायकांना घरातून घुसून मारलं आणि त्यांनी आमच्यावर अन्याय केला। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मुलाबाळाचं शिक्षण, आता शाळा उघडलेला आहे, ते शिक्षण कसं शिकणार? आमची खायची व्यवस्था नाही, पाणी नाहीये, घर नाहीये, छप्पर बेघर केलं आम्हाला, तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला जे हक्काचं घर होतं ते आम्हाला भेटलं पाहिजे, आमचे मुलं सुटून आले पाहिजे, आमचे मुलं व्यवस्थित शाळेत गेले पाहिजे। शाळा नाही शिकली तर आम्ही काय करणार? का आमच्या मुलांना कसं वाढवणार? आम्ही कसं त्यांना हे करणार? हे आमच्या पूर्ण मागण्या आम्हाला अर्जंट मध्ये पाहिजे, म्हणजे आम्हाला हक्क दिलाच पाहिजे। मारले पोरांना, खिचून नेले, घरात सामान पॅक करताना येत नाही, त्या मुलाला चालता येत नाही, त्या मुलाला, अशा मुलाला व्यवस्थित मारले त्या लोकांनी। तुमच्या भीम सेनेतर्फे आता पुढील भूमिका काय राहणार? जय भीम आर्मी। नमस्कार, जय भीम। मी नितीन भाऊ मोरे, जय भीम आर्मीचा अध्यक्ष। जेव्हापासून हे डिमोलेशन झालंय आणि जेव्हापासून हा बहुजन समाजाचे सर्व लोक, याच्यामध्ये 90% आमचे जय भीमवाले आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यामधून गेल्या 35 वर्ष या ठिकाणी हे जे काही पूर्ण मोठ्या बिल्डिंग दिसतात, या बिल्डिंग बनवायचं काम आमच्या लोकांनी केलं। आज बिल्डिंगमध्ये लोक राहतात आणि आमचे लोक, तुम्ही पाहिलं लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहताय की आमच्या लोकांची काय परिस्थिती आहे। आम्ही आता पोलीस स्टेशनला जात आहोत। अनेक लोकांनी इकडे अनेक आंदोलनाची भाषा केली,
पण कुणीही आंदोलन शेवटपर्यंत केलं नाही. इकडच्या लोकांचा विश्वासघात झालेला आहे आणि म्हणून उद्या माझा छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार मला मुख्यमंत्री देणार आहेत. उद्या मला या देशाचा अनुसूचित जातीचा आयोगाचे प्रमुख किशोर मकवाना उपस्थित राहून मला सामाजिक न्याय पुरस्कार देणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून ताई मी एवढं विचारतो, मी कोणत्या तोंडाने तो पुरस्कार घेऊ? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.